येस. नमस्कार, मी सुप्रिया त्रिंबके. बिझनेस मंत्राच्या वुमन ऑफ इन्फ्लुएन्स या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. ह्या मैत्रिणींनो, ह्या उपक्रमात आपण विविध क्षेत्रात काम करत असणाऱ्या महिला उद्योजकांची भेटत असतो, गप्पा मारत असतो, संवाद साधत असतो आणि जाणून घेत असतो त्यांचा प्रवास, त्यांची जडणघडण आणि वर्क लाईफ बॅलन्स बद्दल. सो आज आपण भेटणार आहोत मैत्रेयी पेंडसे यांना. नमस्कार, मी ह्या उपक्रमात आपलं स्वागत करते. मैत्री, माझा पहिला प्रश्न असा आहे की तुझ्या व्यवसायाचं नक्की स्वरूप काय आहे? सो बेसिकली माझी क्लोथिंग ब्रँड आहे. मी एक सस्टेनेबल फॅशन ब्रँड ओन करते, सेल्युलोज बाय MUP नावाने. आणि आम्ही बेसिकली काय करतो की आपली जी वर्षानुवर्षाची प्रथा आहे हँडलूमची, जी आता डिमिनिश होत चालली आहे, तर हँडलूम मध्ये वीव केलेले कपडे, त्यांचं कापड, त्याचं ऑर्गॅनिक डायिंग, नंतर ऑर्गॅनिक कॉटन, या सगळ्या कापडांशी रिलेटेड सोर्स करून आम्ही वेस्टर्न वेअर बनवतो. सो बेसिकली द पॉइंट इज की आताची जी नवीन जनरेशन आहे, जी आता सगळी वेस्टर्न वेअरकडे टर्न होतीये, या लोकांसाठी एक आपल्या टेम्परेचरला चालणारं, आपल्या बॉडीला हेल्दी असलेलं असं फॅब्रिक. बट अपार्ट फ्रॉम दॅट हे जे जुने विवर्स आहेत, जे आपलं आर्ट आहे बेसिकली, ते पण जपून ठेवणं. सो असे दोन कॉन्सेप्ट एकत्र करून आम्ही एक सस्टेनेबल फॅशन ब्रँड चालू केली आहे. 2 वर्षापूर्वी आय स्टार्टेड दिस बिझनेस ऑफ माइन. ओके, सो 2 वर्षापूर्वी स्टार्ट केलायस तू हा बिझनेस? या. ओके. आणि मग कशी काय ह्या बिझनेस मध्ये आलीस? तुझी आवड आहे, पॅशन आहे म्हणून आलीस का असंच मैत्रिणी आहेत किंवा कोणीतरी सांगितलं म्हणून आलीस? सो बिझनेस मला असं खूप, म्हणजे आय थिंक द लास्ट आय रिमेंबर मी असं 6वीत वगैरे होते आणि तेव्हापासून मला बिझनेस करायचा होता. सो बिझनेस इज माय पॅशन. फॅशन मध्ये बिझनेस करायचं असं मी पर्टिक्युलरली ठरवलं नव्हतं. ऍक्च्युली बिझनेस करायचा म्हणून मी फार्मसीला ऍडमिशन घेतली, कारण की आय थिंक द इझिएस्ट वे टू बिझनेस इज फार्मसी. ग्रॅज्युएशन करायचं आणि मग दुकान टाकायचं. सो कारण की बिझनेस पॅशन होतं ना, असं फील्ड पॅशन नव्हतं कुठलं. आणि मग आय वेंट इन टू फार्मसी. आणि मग मला लक्षात आलं, म्हणजे आय वॉज गुड. असं नाही की मी नापास झाले, मी ड्रॉप आउट आहे वगैरे, काय नाही. आय वॉज गुड, आय वॉज हॅव्हिंग गुड ग्रेड्स. बट मग त्या सगळ्या कॉलेजच्या जर्नीमध्ये आय स्टार्टेड रिअलायझिंग की माझं थोडंसं फॅशनमध्ये इंटरेस्ट आहे आणि आर्ट्समध्ये इंटरेस्ट आहे, क्रिएटिव्हिटीमध्ये इंटरेस्ट आहे, एक्सेट्रा. आणि जेव्हा मी काम करायला लागले, थोडे थोडे पैसे कमवायला लागले, तेव्हा मी डिसाईड केलं की आता मी ब्रँड चालू करणार. आणि त्यावेळेस मला अशी कुठली तरी बेसिक ब्रँड काढायची नव्हती, किंवा अशी कुठली तरी ब्रँड काढायची नव्हती, जी अशी कपडे बनवते, थोडे वेगळ्या स्टाईलचे कपडे बनवते त्याच कापडातनं, किंवा असं. आय डोंट वॉन्टेड टू बी अ पार्ट ऑफ द होल. आणि मी एका डिझायनरला भेटले, तिने मला सांगितलं की there is this outside India, there is this huge concept called as fashion revolution. आणि ते लोक सगळे सस्टेनेबल फॅशन ब्रँड्सना सपोर्ट करतात, आणि त्याच्या मागचा अर्थ काय आहे, आणि आपले विवर्स कसे आपले डिमिनिश होत चाललेले आहेत, आपला आर्ट कसं डिमिनिश होत चाललं आहे, आणि आपण कसं वाचवू शकतो, आणि एक्सेट्रा. आणि ते मला खूप इंटरेस्टिंग वाटलं. सो मी प्रॉब्ली 1 वर्षभर नुसता अभ्यास केला की ह्याच्यात काय काय असतं, कुठले कुठले एलिमेंट्स असतात, आपण काय काय करू शकतो, मी काय काय करू शकते. कारण की माझी डिग्री फॅशन मध्ये नव्हती, सो टेक्निकॅलिटीज मध्ये माझा काहीच हात नाही. तर मी अभ्यास केला बराच वेळ, आणि मग आय डिसाइडेड की ठीक आहे, दिस इज समथिंग विच आय एम इमोशनली ऑल्सो अटॅच टू. आणि कारण की मला माझे कपडे ना कम्फर्टेबल लागतात, मला ते फॅब्रिक, तो फील, ते लॉन्जिटिव्हिटी मध्ये टिकणं, म्हणजे 2008चे कपडे पण 2020ला मी घातले पाहिजेत, हे सगळं माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि दिस इज एक्झॅक्टली व्हॉट सस्टेनेबिलिटी मीन्स, दिस इज एक्झॅक्टली व्हॉट माय ब्रँड टॉक्स अबाउट, कम्फर्ट अँड लॉन्जिटिव्हिटी अँड लेगसी. आणि आय थिंक दिस वॉज अ गुड अपॉर्च्युनिटी फॉर मी टू ग्रॅब इट अँड स्टार्ट. सो दॅट्स हाऊ आय स्टार्टेड माय बिझनेस. आणि आय वेंट इन टू दिस होल सस्टेनेबल फॅशन आणि इको फॅशन आणि एथिकल फॅशन आणि वगैरे. व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग. मला सांग की तुझे कस्टमर नक्की कोण आहेत? म्हणजे असं निश कस्टमर आहेत का तुझे, का आणि साधारण कुठल्या वयोगटातले आहेत, आणि मग तू त्यांच्यापर्यंत कशी पोहोचतेस? सो असं माझं काही निश कस्टमर झोन नाहीये. मी तर म्हणते माझे सगळेच कॉम्पिटिटर्स आहेत, म्हणजे मॉल्स मधले मोठे ब्रँड,
टू लोकल हे सगळे माझे कॉम्पिटिटर्स आहेत, कारण की कपडे सगळेच घालतात, राईट. सो सगळेच जे कपडे घालतात ते कॉम्पिटिटर्स आहेत माझे. आणि बट ज्या लोकांना आवड असते, जे लोक एन्व्हायरमेंटशी रिलेटेड, आज आपण नॉर्मल विचार करण्यापेक्षा अजून लॉन्जिटिव्हिटी मध्ये विचार करतात की आपण कापड पण असं घेतलं पाहिजे जे डिग्रेड होईल, बायोडिग्रेडेबल असेल, नॅचरल असेल वगैरे, ते माझे लाईक कस्टमर्स फॉर, म्हणजे त्यांना मला कन्व्हिन्स करायला लागत नाही की माझं प्रोडक्ट का इतकं चांगलं आहे, और तुम्ही का ह्याच्यात इन्व्हेस्ट केलं पाहिजे, और ह्याचे एवढे पैसे का लागतात, या सगळ्या गोष्टी मला त्यांना सांगायला लागत नाही. सो दोज आर माय लाईक डिरेक्ट कस्टमर्स. आणि देन इरिस्पेक्टिव्ह माझं एज ग्रुप स्टार्ट्स फ्रॉम लाईक 20 above to 50. म्हणजे I have people of 50 years old, 55 years old who has brought dresses from me. And I have like 20, 18-year-old girls who have brought crop tops from me, skirts from me आणि वगैरे. So माझं एकदम broad range आहे with respect to the टार्गेट ऑडियन्स. आणि माझं मेन्सवेअर आणि वुमेन्सवेअर दोन्ही आहे. सो माझं असं फुल सगळ्यांना सगळं मिळेल आणि सगळ्यांना कम्फर्टेबल कपडे मिळतील अशी ब्रँड आहे. सो मी म्हणजे माझं होल स्ट्रॅटेजी डिजिटल होती, कारण की माझा इंटरेस्ट, आणि मी 5 वर्ष डिजिटल मार्केटिंगमध्ये काम करते. सो माझी सगळी स्ट्रॅटेजी डिजिटल होती. मी इंस्टाग्रामचा खूप जास्त उपयोग करून घेतला. मी सेलिब्रिटी कनेक्ट जे होते माझे त्याचा खूप जास्त उपयोग करून घेतला. आय अटेंडेड फ्यू एक्झिबिशन्स, आय अटेंडेड फ्यू फॅशन शोज, आणि त्याच्यामुळे लोकांना हळूहळू माझी ब्रँड ओळखीची झाली. आणि आता आय थिंक पुण्यामध्ये एव्हरी टाइम दे आर लाईक, अरे सस्टेनेबल फॅशन ब्रँड, सेल्युलोज बाय म्युकी, असं झालंय आता ते. त्यामुळे टचवूड टिल नाव असं डिजिटली एवढं मी प्रमोट केलं होतं की पीपल हॅव स्टार्टेड नोईंग मी डिजिटली. आणि आता करोनामुळे तर सगळे डिजिटलला शिफ्ट झाले. त्यामुळे मी जे आधीपासून कष्ट करत होते टू बिल्ड माय ब्रँड डिजिटली, इट अल्टिमेटली गिव्ह मी अ गुड रिस्पॉन्स. तुझं फील्ड जे आहे ते खूपच कॉम्पिटेटिव्ह आहे. म्हणजे खूप लोक आहेत ह्याच्यामध्ये ऑलरेडी. सो त्यांच्याशी म्हणजे स्पर्धा करायची असेल तर काय म्हणजे आपल्यामध्ये वेगळं पण असायला हवं, किंवा तू म्हणतेस जसं सस्टेनेबल तुझं आहे. सो सस्टेनेबल मध्ये सुद्धा मे बी काही लोक असू शकतील, मला माहिती नाही तुझ्या ह्याच्यातला. बट देन व्हॉट इज डिफरंट इन यू की लोक तुझ्याकडे येतात किंवा यावीत? करेक्ट. सो आय थिंक जर मी कम्पेअर केलं की आपले जे रेग्युलर ब्रँड्स आहेत, रेग्युलर क्लोदिंग स्टोर्स आहेत, त्यांच्यावर जर मी कम्पेअर केलं तर माझं फॅब्रिक हे कुठलं तरी वेगळ्याच टाईपचं फील देतं. आय मीन आय हॅव कस्टमर्स हू सेड की आम्हाला माहितच नव्हतं की एवढं रिच फॅब्रिक हे करतं, म्हणजे एक्झिस्ट करतं. आम्हाला माहितच नव्हतं की 100% कॉटन और हँडलूम कॉटन और ऑर्गॅनिक कॉटनचं फिलिंग असं असतं आपल्या बॉडीवरती. So with respect to that, माझा richness and the quality of the clothes is at par. But obviously there are so many sustainable fashion brands जे 10-12 वर्ष जुने आहेत आणि ते मुंबई आणि दिल्ली बेस्ड आहेत. There is a brand called as Doodledge, Nicobar, etc. So when it comes to this, I think माझे 3 points ज्याच्यावरती मी फोकस करते, आणि those are my USPs. is first is comfort. Like I make sure ki every body type and everyone is comfortable in the clothes which they are buying. आणि आपलं कसं होतं, आपण एका ह्याच्यावरनं घेतो, स्टोर मधनं घेतो, आणि मग काही अल्टर करायचं झालं तर आपल्याला जाऊन अल्टर करायला लागतं. यू हॅव टू मेक इट कम्फर्टेबल ऑन बाय ऑल युअर सेल्फ. सो माझं असं मोटिव्ह आहे की तुम्हाला जर एखादा कपडा आवडलाय माझ्या ह्याच्यातला आणि यू वॉन्ट टू गेट इट स्टिच्ड, तुला इकडचं बटन थोडंसं विचित्र वाटतंय म्हणून तुला वेगळीकडे बटन पाहिजे, तुला इकडे बटन नको, तुला झिप पाहिजे, तर हे स्मॉलर एलिमेंट्स आय विल मेक शुअर दॅट आय गिव्ह इट टू यू. आणि त्याच्यामुळे काय होतं, लोक जास्त इंटरॅक्ट करतात, त्यांना त्यांचा कम्फर्ट कळायला लागतो, आणि अल्टिमेटली दे स्टार्ट कमिंग बॅक टू मी, बिकॉज दे आर लाईक आम्हाला हे डिझाईन आवडलंय आणि हे मला या कलरमध्ये पाहिजे, तर आय विल गिव्ह इट टू यू. Because ultimately the point is that you wear it for a longer time and you reuse it and you create a own legacy and own memories of the clothes which you're wearing. सेकंड पॉइंट इज बेसिकली माझे कपडे जे आहेत ना ते मी अशा प्रकारे डिझाईन करते की ती मल्टिपल फंक्शन्सला वापरू शकतो और डे टू नाईट वापरू शकतो. म्हणजे कन्सिडरिंग एखादा ड्रेस असेल तर तो ड्रेस तुम्हाला एथनिक वेअर मध्ये पण स्टाईल करू शकतो, तुम्हाला कॉर्पोरेट वेअर साठी पण स्टाईल करू शकतो, तुम्हाला पार्टी वेअर साठी स्टाईल करू शकतो, और वॉट एव्हर यू वॉन्ट, कॅज्युअल वेअर साठी स्टाईल करू शकतो, और वॉट एव्हर यू वॉन्ट.
सो आमचे डिझाईन्स हे बेसिक आहेत आणि त्याच्यामुळे काय होतं की यू कॅन स्टाईल इट इन मल्टिपल वेज. आणि जरीही तुम्ही बघितल्यावर असं नाही वाटणार की हे डिझाईन मी बघितलेलं आहे, असं वाटेल की हा दिस इज समथिंग न्यू आणि आय लाईक टू कॅरी इट. बट आपल्याकडे आता इतकी लोक 9 to 5 वर्क करतात, इतकी लोक हसल करतात की त्यांना काय असं घरी जाऊन मला डिनरला जायचंय म्हणून मी आता घरी जाणार, कपडे चेंज करणार आणि मग 45 मिनिटं ट्रॅव्हल करून जाणार, एवढा वेळ नसतो. So we have made clothes which are, which you can style it as your workwear and style it as your party wear, and you will be comfortable entire time because that's point number one. So these are the 3 USPs which we focus on. आमचं डिझाईन करताना पण आम्ही या गोष्टीकडे खूप महत्व देतो. आणि द फोर्थ वन विच इज माय फेवरेट इज झिरो वेस्ट. म्हणजे देर इज नो वेस्ट इन माय ब्रँड. वॉट एव्हर वेस्ट इज क्रिएटेड वी मेक अ न्यू थिंग आउट ऑफ इट. लाईक जे काय कपडे कापड राहिलेलं असतं त्याचं एक कम्प्लिटली नवीन कलेक्शन येतं, कॉल्ड एज अ झिरो वेस्ट कलेक्शन. देन जे काही स्मॉल गोष्टी राहिलेल्या असतात आम्ही स्टिचिंग किट्स बनवतो लोकांसाठी. दर परचेसला आम्ही स्टिचिंग किट्स देतो. त्यांना सांगतो की तुमचं बटन तुटलंय म्हणून तुम्ही कपडा टाकू नका, तुमचं बटन तुटलंय तर हे बटन रिपेअर करा, तुमचं कुठलं तरी इकडचं फाटलंय म्हणून रिपेअर इट, यूज इट. दॅट्स द होल कॉन्सेप्ट. आमचे मार्जिन्स जास्ती आहेत लोकांपेक्षा. 3 इंच 4 इंचाच्या मार्जिन्स आहेत. तुम्ही 4 इंच वाढला तरी तुम्ही उकलून कपडे घालू शकता. सो दीज आर फ्यू पॉइंट्स. कारण की द होल बेस ऑफ द ब्रँड इज लॉन्जिटिव्हिटी अँड क्रिएटिंग लेगसी ऑफ द क्लोथ्स. म्हणजे मी माझ्या पोरीला कपडा देणार, माझ्या पोरगीला कपडा देणार. आपण कशी आजीची साडी वापरतो, साड्या पंचांच्या साड्या वापरतो, त्या साड्यांचा ड्रेस करतो आणि तरीही वेडिंगला घालतो आणि लोक म्हणतात किती सुंदर ड्रेस आहे तुझा. सो दॅट इज द होल पॉइंट ऑफ इट. ओके. सो मला सांग की तुझं प्रॉडक्ट जे आहे किंवा तुझ्या सेवा ज्या आहेत त्या अजून उत्तम, अजून वेगळ्या प्रकारे किंवा अजून लोकांना आवडतील अशा करत राहणं किंवा स्वतःला अपडेट करत राहणं हे खूप गरजेचं आहे. ते तू कसं ठेवतेस? फॅशन अशी इंडस्ट्री आहे ना की दर आठवड्याला नवीन ट्रेंड येतो. आय नो, इट्स व्हेरी चॅलेंजिंग. व्हेरी चॅलेंजिंग. म्हणजे ऍक्च्युली इट्स अ बॅड थिंग बिकॉज ज्या वेळेस एवढं ट्रेंड येतो मग त्याच्याप्रमाणे कपडे बनले जातात, ते कपडे विकले जातात, नाही विकले जातात कोणालाच माहित नाही. जे कुठले नाही विकले जात ते कुठे जातात? दे गो इन टू डम्प्स. डम केल्यावरती ते काय, इट्स हाफ पॉलिस्टर हाफ कॉटन. ते काय असं खालती गेल्यावरती काय झाड नाही उगवणार आहे. ते बर्न करायला लागतं, त्याचं पोल्युशन वाढलं. म्हणजे ही सायकल जी आहे ऑफ द होल ट्रेंड आणि कीपिंग अप विथ द ट्रेंड्स आणि जी आठवड्याला कपडे काढतात लोक, ही सायकल इज कॉल्ड एज फास्ट फॅशन. आणि या फास्ट फॅशनच्या अगेन्स्ट माझी ब्रँड आहे. माझी ब्रँड आहे स्लो फॅशन ब्रँड, विच बेसिकली मेक्स टाइमलेस क्लोथ्स. म्हणजे तू हा कपडा विंटरला पण घालू शकते, समर दिसेल. सो वेन इट कम्स टू माझं अपडेट आणि वगैरे, आय कीप ऑन सेइंग व्हॉट ऑल न्यू फॅब्रिक्स आर इन्व्हेंटेड. किती टाईपचे फॅब्रिक्स आहेत आपल्याकडे, किती टाईपचे आर्ट्स आहेत आपल्याकडे. लाईक वी हॅव जामदनी, वी हॅव बांधणी, वी हॅव handloom dye, we have tie and dye, we have this, that. So I keep on studying about these things. I keep on studying की जे हँडलूम विवर्स आहेत आणि आता नेक्स्ट जनरेशन मध्ये त्यांच्याकडे कोणीच नाहीये, तर ही आर्ट जपायला आपण काय करू शकतो. सो दॅट्स व्हॉट द कम्युनिटीज, द NGOs अँड एव्हरीथिंग, आय कीप ऑन वर्किंग ऑन दोज लाईन्स रॅदर दॅन वर्किंग ऑन की आज ऑफ शोल्डरची स्टाईल आहे आणि उद्या फुल स्लीवची स्टाईल आहे. सो हा माझा फोकस पॉइंट नाही. माझा फोकस पॉइंट इज ऑन मेकिंग शुअर की आपली जी कुठली आर्ट आहे और लोक जे काय करत असतात और बाहेरच्या देशात जे काही लोक करत असतात हे आणून देणं. बिकॉज ऑनेस्टली इंडियाची आर्ट बाहेरच्या देशातच जास्ती फेमस आहे. लाईक टाय अँड डाय, तिकडेच लोक असे फुल ऑन घरी टाय अँड डाय करून घालतात, बट आपल्याकडे टाय अँड डाय कोणी घेत नाही. आपल्याकडे ते प्रिंटेड पाहिजे सगळं, त्याचे डिजिटली प्रिंटेड कपडे. सो ब्लॉक प्रिंटिंग सारखी बेसिक गोष्ट आहे ज्याच्यामधनं डिजिटल प्रिंटिंग आलं, हे पण लोक विकत घेत नाही. सो माय इंटरेस्ट इज मोर इन टू कीपिंग अप विथ द ट्रेंड्स ऑन दॅट झोन रॅदर दॅन कीपिंग अप विथ द ट्रेंड्स ऑफ जे फास्ट फॅशन झोन आहे ते. आणि मग द एंटायर एज्युकेशन ऑफ की तुम्हीही असाच विचार केला पाहिजे, दिस कम्स इन टू फॅक्टर. बरोबर आहे. सो जसं बिझनेस करायचं म्हणलं की त्याच्यामध्ये काहीतरी चॅलेंजेस तर येणारच किंवा रिस्क ही असणारच.
ऑब्व्हियसली Right. ती प्रत्येक उद्योजकाला फेस करावंच लागतं ह्या गोष्टी. तर तुझ्या बिझनेसमध्ये तुला असे काही कधी आले का चॅलेंजेस, आणि मग तू त्यांना कसं फेस केलंस, किंवा अजूनही पुढे कधी आले तर कसं तू हँडल करतेस त्याला? Right. So, you're right. Business itself is a challenge. आणि आय थिंक आता आपण सगळ्यांनी सर्वात मोठा चॅलेंज फेस केला इज द ट्रान्झिशन ऑफ करोना वर्ल्ड टू न्यू नॉर्मल. आणि बरोबर. अशा वेळेस द थिंग इज की माझी ब्रँड ऑलरेडी लहान होती, म्हणजे ऑलरेडी 1 वर्षाची होती. आणि कोरोना आला आणि मग माझे वीवर्स वर नॉट वर्किंग, माय क्लोदिंग, माझा मास्टर जी वेंट बॅक टू हिज हाऊस आणि वगैरे. सो अल्टिमेटली माझं प्रोडक्शन स्टॉप झालं. आणि अशा वेळेस आणि ऑब्व्हियसली आय वॉज ऑल्सो नॉट इन अ सिच्युएशन वेर आय कॅन पे देम. सो अशा वेळेस सिन्स माझा फोर्टे नव्हता फॅशन, माझ्याकडे एक डिझायनर होती जी काम करत होती. अल्टिमेटली आय हॅड टू लिव्ह हर बिकॉज आय एम नॉट एबल टू पे हर. आणि यावेळेस मी या टाइमला जेव्हा माझं ऑलरेडी, अँड त्याच वेळेस माझं लग्नही झालेलं. सो इट वॉज अ कम्प्लीट चेंज फॉर मी फ्रॉम अ व्हेरी लाईक अ नाईस ऑन्टरप्रिनॉर लाईफ टू अ सडन ब्रेक. आणि त्याच्या आय थॉट की पहिले काही दिवस आय वॉज लाईक मी काय करायचंय, हाऊ डू यू गेट ओव्हर इट, हाऊ डू यू ओव्हरकम दिस सिच्युएशन. And most of the times, whenever I'm low or whenever I'm feeling challenged or whenever I'm like, माझ्याकडे solution नाही आहे, I watch all the videos of the inspirational women and men around the world, everyone. Then it can be anyone, but सगळ्यांचे बघून घेते मी, विचार करते ते जर एवढं स्ट्रॉंगली विचार करू शकतात तर मी काय विचार करू शकते, या असं मी कॅल्क्युलेशन करते. अँड देन आय डिसाइडेड ठीक आहे, नाव आय डोंट हॅव एनी रिसोर्स, आय विल डू इट ऑन माय ओन, बिकॉज अल्टिमेटली इट वॉज माय ब्रँड. अल्टिमेटली मला कळायला पाहिजे माझ्या ब्रँडमध्ये कसं काम करायचं टेक्निकॅलिटीनी पण, म्हणजे असं नुसतं सगळं हातात देऊन चालत नाही. सो आय डेव्हलप माय करंट कलेक्शन इज कम्प्लिटली डेव्हलप बाय मी. आय हॅव वर्क डे नाईट ऑन इट. त्याचे सॅम्पल्स, त्याचं हे बरोबर आहे का ते बरोबर आहे का, त्याचं मार्केटिंग कसं करायला पाहिजे, अँड एव्हरीथिंग I did firsthand. And I think it is going to get a good boost because I've collaborated with so many brands till now, even before launching the collection. So तो एक चॅलेंज होता माझ्यासाठी जो मी ओव्हरकम केला. आणि आय थिंक ह्याच्या पुढे पण जेव्हा केव्हा मला चॅलेंज येईल, ही माझी खूप जुनी आणि खूप लॉंग प्रोसेस आहे की मी दरवेळेस, नाहीतर मी कोणाशी तरी बोलते जे मला माहिती आहे, जे रिअल लाईफ मध्ये मला माहिती आहे, ज्यांनी हे अशा गोष्टी फेस केलेल्या आहेत, आणि मग मी त्यांच्याशी बोलते की तुम्ही असं कसं केलेलं. मग मी असा विचार करते, मग डू यू थिंक आय एम ऑन अ राईट ट्रॅक, और तुमच्या वेळेस असं झालेलं तेव्हा तुम्ही काय विचार केलेला आणि हाऊ डिड यू ओव्हरकम इट. सो माझ्यासाठी हे रिअल लाईफ इन्स्पिरेशनल स्टोरीज आहेत ना, हे खूप मॅटर करतात. बिकॉज म्हणजे हे जेव्हा सायंटिफिक आणि फिक्शनल जेव्हा असतं ना, ते क्रिएटिव्हिटीला बूस्ट करतं. पण वेन इट कम्स टू लाईक रिअल मोटिवेटिंग युअर सेल्फ, एका रिअल लाईफ पर्सन कडनं आय गेट अ बेटर मोटिवेशन. सो दिस इज हाऊ आय ओव्हरकम माय चॅलेंजेस ऑल द टाइम सिन्स 2006 or 2007. बरोबर आहे. आणि सगळ्यात आनंदाचा क्षण कुठला तुझ्या बिझनेस मधला? There are several small आनंदाचे क्षण which I always have. That पण is एखादा असं, बिगेस्ट आहे की तो मला त्यांनी तुला एकदम खूप बूस्ट मिळाला, किंवा खूप छान वाटलं, किंवा सार्थक झाल्यासारखं वाटलं असं? आय थिंक आता जेव्हा कलेक्शन लॉन्च होईल तेव्हा मला असं वाटेल की येस असं होईल मला. बट द बिगेस्ट आय थिंक आय वुड से की when a celebrity came to me and not for collaboration because she wanted to buy the clothes, and which is a super big deal. म्हणजे जेव्हा तुम्ही सेलिब्रिटी असता आणि तुमच्याकडे म्हणजे तुमचे इतके फॉलोअर्स असतात आणि यू युअर सेल्फ आर अ ब्रँड, you don't buy clothes. You expect smaller brands to give you clothes, to give them a shout out and ultimately benefit it. And she came to me and she said की मला तुझे कपडे विकत घ्यायचे आहेत, जे खूप मोठी गोष्ट होती माझ्यासाठी. म्हणजे आणि दिस वॉज लाईक इन द स्टार्टिंग ऑफ अ रन, म्हणजे माझं कलेक्शन लॉन्च व्हायच्या आधीची गोष्ट. तिला कुठून तरी दिसलं, तिने कुठेतरी पाहिलं वगैरे, असं सगळं करून ती आली होती. आणि इट वॉज अन अमेझिंग मोमेंट, अमेझिंग. म्हणजे मला असं वाटलं की ओ शिट, आय एम डेफिनेटली वर्थ, आय एम गोइंग ऑन अ राईट ट्रॅक फॉर शुअर. बिकॉज अशी लोक जे रोज कपडे घालतात, रोज नवीन कपडे घालायला लागतात त्यांना, आणि ते जर सगळी मी लोक, बाय एवढी करत असेल, लाखो लोक त्यांच्याकडे बघत असतात. एक्झॅक्टली, आणि ते बाय करायला येत असतील, देन वाय नॉट. So this was a great moment for me. The other moments which I would say की माझा every time मी जेव्हा
कॉटन ना, हँडलूम कॉटन असं खूप रफ कापड असं हे केलं जातं. बट द लेटेस्ट वन विच वी वीव ते खूप सॉफ्ट होतं आणि मी म्हणजे ते इतकं सॉफ्ट आणि इतकं कम्फर्टेबल होतं की त्याच्या फोटोज मध्ये पण दिसून येत होतं की ते इतकं कम्फर्टेबल आहे. And that was like, oh God, wow, this is exactly what I wanted to achieve. And I have achieved it on my own. And which is the biggest, I think, I think challenging myself and then gaining it is the या happiest moment for me. You know, सेल्फ की मला चॅलेंज आणि करायचं होतं, सेल्फ मी अचिव्हमेंट. केलं. हा हा. म्हणजे मला काही गरज लागली नाही. मी थोडीफार इकडे तिकडे घेतली, पण मी दिवस रात्र काम केलं त्याच्यात आणि ते मला अचीव्ह झालं. इज द हॅपीएस्ट मोमेंट फॉर मी. मग तो येत जात राहतो, बट दॅट इज द हॅपीएस्ट इन नाव. या व्हेरी नाईस. आणि आता काय प्लॅन आहेत पुढे बिझनेस मध्ये? आता बेसिकली प्लॅन तर असे आहे की फर्स्ट ऑफ ऑल दिस टाइम आय हॅव डिसाइडेड की मी ऍज अ स्वतःला पण ब्रँड म्हणून ग्रो करणार अँड आय विल बी एज्युकेटिंग पीपल फॉर ऑल द थिंग्स विच आय बिलीव्ह इन. आणि आय ऑलवेज वॉन्टेड टू स्टार्ट माय ओन प्रोडक्शन, म्हणजे फ्रॉम द ग्रोईंग ऑफ द क्रॉप्स टू द डिझायनिंग ऑफ द क्लोथ अँड सेलिंग इट, ही सगळी प्रोसेस मला इन हाऊस करायची होती. सो माझा पुढचा 5 वर्षाचा प्लॅन आहे की मी स्वतः लिनन ग्रो करेन, स्वतः वीव करेन आणि स्वतः सेल करेन, बिकॉज आय रिअली वॉन्ट टू गेट इन टू इट and I want to experience it. I want to experience the hardships which other farmers face. I want to experience the hardships which weavers face. आणि जेव्हा मी असं विचार करते ना, मी खूप क्रीम क्राऊडची मुलगी आहे, कारण की मला सगळं मिळालं जे काय पाहिजे होतं ते. लहानपणीपासून असं कधी झालं नाही का आई बाबा म्हणले की हे नाही करायचं ते नाही करायचं. हे जे हार्डशिप्स लोक जे पुढे त्या येतात तसं बघितल्याच नाहीयेत. नव्हतं. हा, त्या बघितल्या नाहीयेत. मला गाडी पाहिजे होती तेव्हा गाडी मिळाली, मी 4 व्हीलर मधनं फिरू शकते, 2 व्हीलर मधनं फिरू शकते. सो आय एम द क्रीम क्राऊड. And when the cream, and we do have a majority of cream crowds in our circle. So when the cream crowds go into that level and start understanding the problems, it creates even a bigger impact. And that's what I want to do. This is my plan for the next 5 years, that I'll be setting up my own everything. ओके ओके ओके. सो मी आता शेवटच्या प्रश्नाकडे वळते की तुझा बिझनेस मंत्र काय आहे? काय सांगायचं व्ह्युअरला? काय सांगू इच्छितेस? माझा बिझनेस मंत्र इज आय थिंक पॅशन is my biggest business Hard work. mantra. Passion and working for something which I truly believe in, saving the environment, creating a change, and selling beautiful clothes and making everyone happy with the comfort which I give is my business mantra. Because it's mostly like की सगळे लोकांचं असं बिझनेस म्हटलं असं ते पैशांचं परसेप्शन आहे की इतका प्रॉफिट इतके पैसे, इतकं इन्व्हेस्टमेंट, हे ते. बट आय थिंक हा खूप सेकंडरी पार्ट आहे माझ्यासाठी, प्रॉब्ली बिकॉज आय एम अ क्रिएटिव्ह पर्सन. आणि मला जेव्हा एक कस्टमर कपडे घालतो आणि तो येतो आणि तो म्हणतो, मैत्रे मी या ना शर्टातनं बाहेरच नाही पडू शकत, हा इतका कम्फर्टेबल आहे, ते जे फिलिंग आहे त्याच्यासाठी मी बिझनेस करते. सो दॅट इज माय बिझनेस. बरोबर आहे. येस येस. आणि ओके, सो आपण इथे थांबूयात, पण त्याच्या आधी अजून एकदा मी तुला विचारते की तुला व्ह्युअर्सना काही सांगायचंय का, काही खास तुझ्या बिझनेस बद्दल म्हण, तुझ्याबद्दल म्हण, काही खास सांगायचंय? So I just want to tell this thing ki everyone in my company or everyone who's associated with me has worked day and night by hands. म्हणजे हँडलूम इज बेसिकली जेव्हापासून आपण क्रॉप हे करतोय, सो करतोय, सीड सो करतोय, till plucking the cotton, to weaving it, to stitching it, hand embroidering it, packaging it, everything is happening on hand. It's not a machine who is working like a power loom आणि जे असं एका तासात 100 मीटर कापड काढताय, अशातला प्रकार नाहीये हा. So everyone who is working in my brand is working with brains, hands and emotions and putting 100% into it. And when it comes to brands like this, I would like everyone to accept them as equally as you accept the international brands like Zara आणि Marks and Spencers आणि वगैरे, considering तुम्ही असं सांगता की त्यांची क्वालिटी किती भारी आहे, वेन आमची ही क्वालिटी और अशा लोकांची ही क्वालिटी त्याच्यापेक्षा जास्त चांगली असून तुम्ही त्याला सुपिरियर ट्रीट नाही करत. सो इट्स अ इम्पॉर्टंट
it's basically important to give that kind of a respect to everyone who has a good quality clothes itself. So that I want them to respect the hands which they make through. I want them to respect the passion. I want them to respect the hard work and not put it into a certain price. So this is what I would like to tell to all my viewers, that Cellulose is a brand who is made by hands, made for hands, and made for happy and emotions. So give lots of love to all the sustainable brands, because this is the future. And if you don't take these steps, there is no future. So this is something which I would like to tell them. And about it's high time we start thinking about this climate change. It's high time we start thinking about नुसते प्लास्टिक बाटल्या नाहीत, बट तुमचे कपडे प्लास्टिकने बनलेत हे पण तरी त्यांना वस्तू लक्षात असतात. यायला हो ना. पाहिजे. एक्झॅक्टली. आणि तुम्ही जेवढं यात इन्व्हेस्ट कराल तेवढं फ्युचर बेटर होईल, कारण की एक 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 माणसांनीच मिलियन होणार. बरोबर आहे. सो दॅट्स व्हॉट आय वुड लाईक टू टेल एव्हरीवन. Be the change. Be the change, support the change and do the change. Yeah, absolutely right. खूप छान वाटलं मैत्री तुझ्याशी बोलून. तुझ्या व्यवसायाबद्दल Thank माहिती you. मिळाली आणि तुझ्या एवढ्या बिझी शेड्यूल मधनं तू आमच्यासाठी आज खास वेळ काढलास आणि तुझी सगळी माहिती आमच्या सगळ्या व्ह्युअर्स पर्यंत पोहोचवलीस, त्याबद्दल तुझे खूप मनापासून आभार आणि तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा बिझनेस मंत्राकडून. Thank you for having me, and it was so nice speaking to you. Thank you. Thanks a lot.